20 ऑगस्ट 2013 रोजी दाभोळकरांची हत्या झाली। खरं तर पुरोगामी नेत्याची हत्या झाली म्हणून पूर्ण महाराष्ट्र जो आहे तो ढवळून निघाला होता। याच प्रकरणामध्ये आरोपी म्हणून राहिलेले जे आहे विक्रम भावे यांनी स्वतः एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकात त्यांनी अनेक खुलासे केलेले आहे। खरं तर त्यांच्यावर आरोप झाला आणि त्यांनी काही सवालसुद्धा उपस्थित केले आहे। त्यामध्ये हिंदुत्ववादी असणं हा देशात अपराध ठरतोय काय असे स्वतःचं लेखन जे अनुभव लेखन आहे ते त्यांनी केलेलं आहे। नेमकं त्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून काय मांडायचं आहे, हिंदुत्ववादी असणं गुन्हा आहे का असा त्यांचा सवाल आहे। त्यांच्याशीच आपण खरं तर बातचीत करूया। त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। तुमच्यावर आरोप होता 2 वर्ष तुम्ही कारागृहात सुद्धा राहिले। हो, या प्रकरणात 2 वर्ष मी कारागृहात राहिलो आणि मग 2 वर्षानंतर मला जामीन मिळाला। पुढे 2024च्या मे महिन्यात हा खटला संपला आणि न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली आणि त्यानंतर मी हे पुस्तक लिहिलं। हे पुस्तक मी कोणावर आरोप करण्यासाठी लिहिलेलं नाही, मी जे काही अनुभवलं ते माझ्या दृष्टीने लिहिलेलं हे पुस्तक आहे। फक्त हे करताना थोडा संघर्ष होता माझ्या मनात की नव्याने हिंदुत्वाचं काम करणारा तरुण नाउमेद होऊ नये, त्यामुळे हे लिहावं की नाही असा प्रश्न होता मनात। पण शेवटी मी ते धाडस केलं, कारण हिंदू विरोधी षडयंत्र हिंदुत्ववाद्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यासाठी हे लिहिणं आवश्यक आहे। त्यामुळे मी नव्याने हिंदुत्वाचं कार्य करणाऱ्यांना विनंतीही करीन की हे वाचून नाउमेद होऊ नका, सावध व्हा। ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलंय की हिंदुत्ववादी होणं गुन्हा आहे का, तुम्हाला काय मांडायचं आहे? कुठेतरी पुरोगामी नेत्याची हत्या झाली, सनातन लोकांवर आरोप झाले, हिंदुत्व असणे गुन्हा ठरलाय, काय तुम्हाला म्हणायचं? पुरोगामी ते होते की नाही मला माहिती नाही, पण कसं असतं सांगतो, एखादी हत्या झाली ना की एक जगन्मान्य शिष्टाचार आहे, म्हणजे भारतात नाही, हे जगात सगळीकडे घडतं की एखादी हत्या झाल्यावर पोलीस म्हणजे अंडरवर्ल्डचा काही संबंध आहे का, गुन्हेगारी जगताशी काही संबंध आहे का, खंडणीसाठी हत्या आहे का, बाईची भानगड आहे का, प्रॉपर्टीचा वाद आहे, असे सगळे अँगल तपासतात, त्यातनं क्लू मिळतो आणि तपास पुढे जातो। दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर FIR सुद्धा लॉन्च झाला नाही, तर तत्कालीन राज्याचा मुख्यमंत्री एक विधान करून टाकतो की यामागे हिंदुत्ववाद्यांचा हात आहे। याचा अर्थ तपासाची दिशा तेव्हाच ठरलेली होती ना। आता एक महत्त्वाचा ट्विस्ट यामध्ये असा आहे की काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनीच ही भूमिका ठरवली, त्यांनीच ही दिशा दिली असं तुम्हाला म्हणायचं? दिसतं तरी तसंच आहे। त्यानंतर ज्या घटना घडल्या त्यावरून तर आणखी सिद्ध होतं। मनीष नागोरे आणि विकास खंडेलवाल या 2 तरुणांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती। त्यांच्याकडून एक शस्त्र जप्त करण्यात आलं होतं। त्याच शस्त्रातनं दाभोळकरांची हत्या झाल्याचा बॅलिस्टिक रिपोर्ट आहे, फॉरेन्सिक लॅबोरेटरी कलिना। ती कलिनाची लॅबोरेटरी कुठल्याही हिंदुत्ववाद्याच्या मालकीची नाही, ती सरकारी आहे। त्या लॅबोरेटरीने दिलेला तो रिपोर्ट आहे। असं असतानाही ACP राजेंद्र भामरे हे पुण्याच्या क्राईम ब्रँचचे अधिकारी होते, त्यांचा ॲफिडेविट कोर्टाच्या रेकॉर्डला आहे की या दोघांच्या विरोधात सबळ पुरावे आहेत। असं असताना पुढच्या 3 महिन्यात काय घडलं माहिती नाही की त्या दोघांविरोधात आरोपपत्र दाखल झालं नाही आणि त्यांना डिफॉल्ट जामीन मिळाला। बरं, इतकंच नाही, त्यांना कोर्टापुढे उभं केल्यावर त्यांनी आरोप केला होता की राकेश मारिया आम्हाला दोघांना 25-25 लाख रुपये ऑफर करतायत गुन्हा कबूल करण्यासाठी, पण आम्हाला तसं काही करायचं नाही म्हणून। तसं अर्थात अशा गोष्टी न्यायालयाच्या रेकॉर्डला येत नाहीत, पण मीडियात बातम्या वाजलेल्या आहेत दुसऱ्या दिवशी। पुढच्या तारखेला ते दोघं म्हणाले आम्ही मागच्या तारखेला जे काही बोललो ते गैरसमजातून बोललो होतो आणि ते प्रकरण संपलं। पण इथपर्यंत गोष्टी घडत होत्या हे दिसतं। तुम्ही म्हणताय बॅलिस्टाईन रिपोर्ट होता, त्यांच्या दोघांपाशी ती बंदूक होती, हे सगळं घडत असताना ते निर्दोष सुटले आणि तुम्ही दोषी, तुम्हाला दोषी? अहो, माझं तोच तर मुद्दा आहे की इतकं सगळं UAPA ॲक्टमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की फॉरेन्सिक रिपोर्ट जर पॉझिटिव्ह असेल तर त्यापेक्षा मोठा पुरावा नाही, पण त्यांच्या विरोधात आरोपपत्रसुद्धा दाखल होत नाही। बरं, CBIनी ह्या दोघांना क्लीन चिट दिलेली आहे क्लोजर रिपोर्टमध्ये, आणि नुसती क्लीन चिट नाही दिली, CBIनी महाराष्ट्र पोलिसांवर आरोप केलेला आहे आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये की ते दोघं इनोसंट होते, त्यांना अडकवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी खोटा रिपोर्ट बनवला आहे म्हणून। आता याच्यापेक्षा किती मोठे चमत्कार घडायला पाहिजे जगात? माझं अंधश्रद्धा निर्मूलन समितीला विनंती आहे की हे चमत्कार तरी मान्य करा। ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की तुम्ही त्या प्रकरणामध्ये कुठेही नव्हता, सुरुवातीला फक्त तुम्ही बाहेरून हे सगळे त्रयस्थ पद्धतीने पाहत होते, नंतर काय घडलं, तुमच्यावर कुठल्या पद्धतीचा आरोप करण्यात आला आणि तुमचा तो अनुभव पुढचा काय राहिलेला? बघा, मुळामध्ये मला आणि पुनाळेकरांना ज्याच्या आधारे अटक केली ते या प्रकरणातला एक आरोपी आहे शरद कळसकर, याचं कन्फेशन स्टेटमेंट आहे, जे कर्नाटक राज्यातल्या दुसऱ्या केसमध्ये आहे। तिथल्या कन्फेशनच्या आधारे आम्हाला इथे अटक केली आहे। एक जे कायद्याने आमच्या विरोधात पुरावाच नाही खरं तर। दुसरा मुद्दा, ते कन्फेशन सप्टेंबर 2018मधलं आहे, आम्हाला अटक त्याच्या आधारे मे 2019मध्ये 8.5 महिन्यांनी। माझा एक प्रश्न आहे हो साधा, की नरेंद्र दाभोळकर हत्या ही लोकशाहीला
खड्ड्यात घालणारी न पुरोगामित्वाला अजून कशात तरी घालणारी घटना असेल तर 8.5 महिने कोणाचं काय उपटत होता तो अधिकारी, असा मी सभ्यपणे त्याला प्रश्न विचारीन तुमच्या माध्यमातून, बरं का. मग आम्हाला अटक झाली ज्या कन्फेशन स्टेटमेंटच्या आधारे, त्याच्याविषयी खटला संपताना आमच्या वकिलांनी विचारलं की ज्या IPS अधिकाऱ्यापुढे ते स्टेटमेंट आहे ना, मग त्याला साक्ष द्यायला बोलवा ना. तेव्हा हेच प्रॉसिक्युशन जे आमच्या अटकेच्या वेळेला तो प्रचंड महत्त्वाचा पुरावा होता ते कन्फेशन, तेच प्रॉसिक्युशन खटल्याच्या शेवटी सांगतं त्याला पुरावा म्हणून व्हॅल्यूच नाही ना, म्हणून आम्ही त्याला आणलाच नाही साक्षीला. आता आणखी काय चमत्कार सांगा या देशात. आता तरी अन्नीसनी चमत्कार मान्य करावे. CBIची जी थेरी होती की पुनाळेकरांनी शस्त्र नष्ट करायचा सल्ला दिला, मग ती थेरी हे करण्यासाठी सिद्ध करण्यासाठी त्यांनी ठाण्याच्या खाडीत एक शोध मोहीम राबवली. नॉर्वेचे डायव्हर्स बोलवले, दुबईच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं, 8.5 कोटी रुपये खर्च झाले. स्वतंत्र भारतातली ही पहिली केस आहे की एक शस्त्र शोधण्यासाठी 8.5 कोटी रुपये खर्च केले जातात. भारतात नव्हते का हो, देशाचा अमृत महोत्सव चालू आहे. भारतात एक कंपनी मिळत नाही शस्त्र शोधणारी, खाडी उकरणारी. दुबईलाच का कॉन्ट्रॅक्ट. बरं, 1 महिनाभर त्यांनी ते बरंच काय खोदकाम केलं तिकडे. मला तर वाटतं वाळू माफियांचा यात हात आहे का काही. शस्त्र शोधायच्या नावाखाली वाळू काढून घेतली बहुतेक त्या खाडीतली भरपूर. मिळालं काहीच नाही शस्त्र बिस्त्र. बरं, नसेल मिळालं, चला वाहून गेलं असेल प्लॅस्टिकचं असल्यामुळे असं धरू दिवाळीतलं ते. पण मग न्यायालयाच्या रेकॉर्डला त्याविषयी काहीतरी पाहिजे ना. पोलिसांनी सांगायला पाहिजे आम्ही अशी शोध मोहीम राबवली आहे, त्यासाठी शासनाची परवानगी मागणारं हे पत्र, शासनाने दिलेल्या परवानगीचं हे पत्र, कंपनीशी झालेला हा करार, कंपनीने खोदकाम केल्यावर जो रिपोर्ट दिला तो हा रिपोर्ट, कंपनीला केलेल्या पेमेंटचा हे डिटेल काहीतरी पाहिजे ना. 25,000 कागदपत्र या केसमध्ये आत्तापर्यंत झालेली आहेत, पण A4 कागदाच्या किंवा A4 कागदाच्या निम्म्या आकाराचा कागदसुद्धा याविषयी कोर्टाच्या रेकॉर्डला नाही. आता तरी चमत्कार मान्य करा. काय कारण आहे हे सगळं तुम्ही जे म्हणताय ते? तुम्ही रेकॉर्डवरही काही गोष्टी आहे, काही गोष्टी रेकॉर्डवर नसेलही. तुम्हाला काय नेमकं काय सुचवतं या सगळ्यामध्ये? 2013मध्ये असलेलं सरकार या सगळ्याला घडून आणत तुम्हाला दोषी ठरवण्याचा प्रयत्न? ते काय ते आताच्या सरकारने शोधून काढावं अशी माझी विनंती आहे. मी कुठल्या कोणावर आरोप करायला किंवा शोधायला बसलेला नाही. माझं काम आहे हिंदुत्ववाद्यांना याविषयी सावध करणं, ते मी करतो. पण आता हिंदुत्ववादी सरकार आहे, तुम्ही हिंदुत्ववादी सरकार एवढ्यात अपेक्षा करू शकता की त्यावेळेस झालेला तुमच्यावरचा अन्याय, तुम्ही 2 वर्ष कारागृहात काढले, तुमच्या कुटुंबाला ते यातना भोगावं लागतील, आरोप लागले असेल, बरंच काही घडलं. एक लक्षात घ्या, माझा जामीन अर्ज फेटाळताना सत्र न्यायालयाने असं कारण दिलं की विक्रम भावेला दहशतवादाच्या कलमाखाली शिक्षा झाल्यामुळे जामीन देता येत नाही. इतकं धडधडीत खोटं कारण. त्या विरोधात मला हायकोर्टात जावं लागलं. तिथे सुनावणी होऊन हायकोर्टाने मला जामीन देण्यात 1.25 वर्ष वाया गेलं माझं. पुढे हे 1.25 वर्ष माझं गेलं वाया. याला व्यवस्था जबाबदार का माझं नशीब जबाबदार? बरं, अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले नशीब प्रारब्ध बिरब्ध मानतच नाही, म्हणजे व्यवस्था जबाबदार. पण मग व्यवस्था म्हणजे नेमकं काय हे मला कळत नाही, त्यामुळे मी म्हणतो नशीब जबाबदार. पण या सगळ्यामध्ये शेवटी वेळ गेला, कुटुंबाला त्रास भोगावा लागला, तुमच्यावर आता कुठलाही त्याच्यातला आरोप राहिला नाही. 2024मध्ये निकाल लागला तेव्हा तुम्ही निर्दोष सुटले. बघा, हेच मी एवढंच म्हणतो, ईश्वर योग्य वेळी न्याय करेल. पण योग्य करत असे पुस्तकातून तुम्ही तो न्याय मागण्याचा प्रयत्न सरकारला तरी केला? पुस्तक वाचा. मी तुमच्या माध्यमातून लोकांनाही सांगेन अवश्य वाचा आणि सावध व्हा हिंदू विरोधी षडयंत्रापासून. बस. यामध्ये षडयंत्र असं आहे, तुम्ही काय म्हणता, लोक माध्यमांमध्ये बोलत होते पण काहीतरी कोर्टात बयान देण्याची वेळ आली तेव्हा बोलले. अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. पुस्तकात मी लिहिलं आहे त्याविषयी की विटनेस लिस्टमध्ये नावं असतानाही लोक आलेली नाही आहेत साक्ष द्यायला. नक्कीच. खरं तर हे पुस्तक आहे माझ्या हाती, मी दाखवू शकतो. या अशा पद्धतीचं याचं पृष्ठ पहिला जो आहे पान आहे त्याच्यावर आहे आणि मागच्या बाजूने हिंदुत्ववादी असणे काय गुन्हा आहे अशा पद्धतीचा सवाल करण्यात आला आहे. आणि 2 वर्ष जे काही अनुभवलं होतं ते खरं तर लेखक विक्रम भावे यांनी याच्यात मांडलेलं आहे. मात्र हिंदुत्व विरोधी सरकार होतं आणि आता हिंदुत्ववादी सरकार आहे, त्यांनी न्याय द्यावा अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे. त्यामुळे हे पुस्तक एकदा बाजारात आल्यानंतर सर्वसामान्यांच्या हातात पोचल्यानंतर नवीन वाद उद्भवतो का हे आता पुढच्या काळात पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.